आजच्या काळात जेव्हा तंत्रज्ञान आणि भौतिकवादाचा प्रभाव वाढत चाललेला आहे, त्या काळात ही आध्यात्मिक साधना श्रीविद्या म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व आपण कसं अधोरेखित करू शकतो? काळ आत्ताचा असो मागचा असो कुठलाही असो, श्रीविद्या किंवा कुठल्याही अध्यात्माच्या गोष्टीचा म्हणजे आज विज्ञान किती जरी वाढलेलं असेल तरी आध्यात्मिक आनंद जो आहे तो डोळे झाकल्यानंतर जो आहे तो उघड्या डोळ्याने भेटूच शकत नाही. एखाद्याने जर गाडी घेतली ती तत्सम गाडी दुसरा कोणीही घेऊ शकतो. हा झाला भौतिकवाद. एक घर झालं दुसरं घर, त्याने घर घेतलं मी पण घर घेऊ शकतो. ज्याला फक्त पैसे द्यायचे आहेत आणि करून घ्यायचं आहे. परंतु अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की त्याने केलं म्हणून मी करेल असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला ईश्वर चेतनेशी जोडल्या जावं लागतं आणि ते स्वतःच जोडल्या जावं लागतं. म्हणजे बँकेने कर्ज दिलं आणि मी घर घेतलं असं होऊ शकत नाही.